Good morning, students. Welcome to NB English Academy. I am Professor Balai sir. Today we are going to learn how to make sentence. विद्यार्थ्यांनो, मागच्या पाठात आपण बघितलं की टू बी चे रूप आणि टू हॅव चे रूप. पहिल्या व्हिडिओमध्ये टू बी चे रूप आणि सेकंड व्हिडिओमध्ये टू हॅव चे रूप आपण या ठिकाणी बघितलेलं आहे, शिकलेले आहोत. आता मात्र आपल्याला या ठिकाणी टू बी च्या रूपांना आणि टू हॅव च्या रूपांना वाक्यामध्ये कशा पद्धतीने यूज करायचं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रथमतः आपण जे मागच्या पाठामध्ये बघितलं टू बी चे रूप आणि टू हॅव चे रूप, एकदा आपण या ठिकाणी त्याची ओळख आपण पुन्हा एकदा पाहूया. कारण जे टू बी चे रूप आपण मागच्या पाठामध्ये बघितलं पहिल्या व्हिडिओमध्ये, या व्हिडिओला खऱ्या अर्थाने तीन भागामध्ये आपण या ठिकाणी डिवाइड केलेलं होतं. जसं टू बी चे रूप याचे तीन भागामध्ये डिवाइड करत असताना आपण या ठिकाणी बघितलेले की टू बी चे रूप या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स अशा तीन भागामध्ये आपण या ठिकाणी डिवाइड केलेलं होतं. आता या तीन भागामध्ये डिवाइड करण्यात आलेले टू बी चे रूप खऱ्या अर्थाने वाक्यामध्ये कशा पद्धतीने उपयोगाला आणायचं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जसं बघितलं याला पहिल्यांदा आपण या ठिकाणी चार्ट बनवून घेऊया, जो आपण पहिल्यांदा बघितलं होतं. प्रेझेंट टेन्स ज्याच्यामध्ये आपण am is are, पास्ट टेन्स मध्ये was आणि will, फ्युचर टेन्स मध्ये shall be, will be अशा पद्धतीने वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे रूप आपण या ठिकाणी शिकलेले होतो. हे पहिल्यांदा आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले. जर आपण पहिला व्हिडिओ पाहिला असाल तर तुमच्या लक्षात येऊन जाईल हे सारे टू बी चे रूप आपल्याला त्या ठिकाणी शिकायला मिळाले. तरी सुद्धा आपण या ठिकाणी एक रिव्हिजन म्हणून आपण घेत आहोत, कारण याचा वापर आज खऱ्या अर्थाने आपल्याला वाक्यामध्ये उपयोगाला आणायचा आहे. पहिल्यांदा आपण पाहूया am, जो प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स ज्याला आपण या ठिकाणी मराठीमध्ये भूतकाळ म्हणतो, आणि फ्युचर टेन्स ज्याला भविष्यकाळ या नावाने आपण या ठिकाणी संबोधतो. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ या ठिकाणी तीन काळामध्ये आपण डिवाइड केलेले हे जे रूप आहेत यांचा पुन्हा एकदा आपण या ठिकाणी मराठीमध्ये अर्थ पाहूया. am आहे, is आहे, are आहेस, आहेत, आहोत आणि आहात. पास्ट टेन्स मध्ये was, होतो, होते, होता आणि होती. तर वेर म्हणजे होतास, होतीस, होतो, होते आणि होता. तर फ्युचर टेन्स मध्ये म्हणजे भविष्य काळामध्ये शब्दाचा अर्थ होतो असेल आणि असू, तर विल बी, असेल, असेल, असशील, असतील, असाल आणि असू. अशा पद्धतीनं टू बी चे वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे रूप आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. जसं प्रेझेंट टेन्स मध्ये am is are, पास्ट टेन्स मध्ये was were आणि फ्युचर टेन्स मध्ये shall be will be अशा पद्धतीने वेगवेगळे शब्द आपण या ठिकाणी त्याचा वापर केलेले आहोत. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये हे सविस्तर आपण पाहिलेलं आहे. पण आता मात्र या शब्दांना वाक्यामध्ये कशा पद्धतीने उपयोगाला आणायचं आहे ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. या शब्दांना वाक्यामध्ये उपयोगाला आणण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी सब्जेक्ट्स या शब्दाचा या ठिकाणी अभ्यास करावा लागेल. सब्जेक्ट्स म्हणजे नेमकं काय? पहिल्यांदा आपण इथे पाहूया, रिव्हाइज करूया. सब्जेक्ट्स म्हणजे जे नाउन्स आणि प्रोनाउन्स आपण या ठिकाणी
घेतोय नाउन्स आणि प्रोनाउन्स खऱ्या अर्थाने हे सब्जेक्टच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नाउन्स म्हणजे काय प्रथमतः समजून घेऊया. सब्जेक्टच्या ठिकाणी आपण वापरला जाणारा जो शब्द आहे नाउन्स. नाउन्स म्हणजे नेमकं काय थोडक्यात आपण या ठिकाणी पाहूया. नाउन्स एक असा शब्द आहे, नाउन्स म्हणजे नेम, नाव, जो पृथ्वी तलावरील असणाऱ्या प्रत्येक वस्तूला, व्यक्तीला, प्राण्यांना, पक्ष्यांना, विविध पदार्थांना, घटकांना, विविध सजीवांना, निर्जीवांना ते दिले गेलेलं जे नाव असतं त्याला या ठिकाणी नाउन्स असं म्हटलं जातं. नाउन्स म्हणजे नेमकं पृथ्वी तलावरील असणाऱ्या, या पृथ्वीच्या बाहेर असणाऱ्या प्रत्येक वस्तूला, घटकांना जे नाव असतं त्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण नाउन असं म्हणतो, नाम असं म्हणतो. म्हणजे एखाद्याचं नाव, एखाद्याला दिलेलं नाव, एखाद्या व्यक्तीला दिलेलं नाव, एखाद्या प्राण्यांना दिलेलं नाव, एखाद्या पक्षाला दिलेलं नाव, प्रत्येक वस्तूला दिलेलं जे नाव असतं त्याला आपण नाव या ठिकाणी म्हणत असतो. आता खऱ्या अर्थाने नाव या शब्दांचे विविध घटकामध्ये, विविध प्रकारामध्ये डिवाइड करण्यात येतं. पण खऱ्या अर्थाने जेव्हा आपण नाउन्स हा शब्द डिटेल्स मध्ये पाहणार आहोत तेव्हा आपण त्याची सविस्तर चर्चा करणार आहोत. पण आता मात्र फक्त हे नाउन्स हे सब्जेक्ट ठिकाणी वापरलं जातं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके. त्यानंतर आहे प्रोनाउन्स. नाउन्स मध्ये एखादं कुठलंही नाव आपण या ठिकाणी घेऊ शकतो. जसं पाहूया निधू, इवन कुठल्याही व्यक्तीचं नाव आपण या ठिकाणी घेऊ शकतो. पहिल्यांदा पाहूया प्रोनाउन्स. प्रोनाउन्स म्हणजे काय? प्रोनाउन्स मध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. विविध प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ते विविध प्रकार आपण जेव्हा प्रोनाउन्सचा हा टॉपिक डिटेल्स मध्ये घेऊ तेव्हा मात्र डिटेल्स मध्ये आपण या ठिकाणी चर्चा करूया प्रोनाउन्सचे किती प्रकारामध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे. पण आता मात्र फक्त प्रोनाउन्स जे शब्द आपण या ठिकाणी घेतला आहे त्या शब्दांचा खऱ्या अर्थाने आपण त्याच्यामध्ये जो पर्सनल प्रोनाउन्स आहे त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करू. कारण ते वाले प्रोनाउन्स शब्द सब्जेक्टच्या रूपामध्ये काम करतात आणि वाक्यामध्ये उपयोगाला येण्यासाठी मदत करतात. बघूया पहिल्यांदा या ठिकाणी जो प्रोनाउन्स आहे खऱ्या अर्थाने पाहतोय आपण आय, वी, यू, ही, शी, इट, दे. पाहूया हे 8 प्रोनाउन्स आपण या ठिकाणी घेतलं. हे 8 प्रोनाउन्स आपण या ठिकाणी घेतलं. 8 प्रोनाउन्स आय, वी, यू, ही, शी, इट, दे. हे 8 प्रोनाउन्स खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी पाहत असताना या 8 प्रोनाउन्सना हे सब्जेक्ट म्हणून या ठिकाणी काम करतात. इव्हन कुठलेही जर वाक्य तयार करायचं असेल, कुठल्याही प्रकारचं वाक्य इंग्लिश मध्ये तयार करायचं असेल तर नाउन आणि प्रोनाउन या शब्दांना अत्यंत महत्त्व या ठिकाणी प्राप्त होतो. नाउन्स मध्ये कुठले नाव आपण घेतलेले आहे, एखाद्या मुलाचं नाव असेल, मुलीचं नाव असेल, व्यक्तीचं नाव असेल, कुठल्याही घटकाचं नाव आपण या ठिकाणी घेऊ शकतो. जसं निधू असेल, एखाद्या गावाचं नाव असेल, देगलूर असेल, नांदेड असेल, किंवा एखाद्या कुठल्याही व्यक्तीचं नाव, किशोर, किशोरी, असे वेगवेगळ्या व्यक्तीचं नाव आपण या ठिकाणी घेऊन वाक्य पूर्ण करू शकतो. आणि या ठिकाणी प्रोनाउन्स मध्ये आपण पाहिलं त्याच्यामध्ये आय, वी, यू, ही, शी, इट, दे त्याचे 8 प्रोनाउन्स आपण या ठिकाणी शिकतोय. हे वाले 8 प्रोनाउन्स खऱ्या अर्थाने आपल्याला इंग्लिश मध्ये वाक्य बनवण्यासाठी खूप आणि खूप मदत करतात. म्हणून आपण या 8 प्रोनाउन्सला प्रथमतः या ठिकाणी अभ्यासत आहोत. आता आपण या 8 प्रोनाउन्सला मराठीमध्ये अर्थ पाहूया. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही किंवा आपण, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते आणि दे म्हणजे त्यांनी. अशा पद्धतीने हे 8 प्रोनाउन्स आपण या ठिकाणी अर्थ पाहिलं. थोडंसं ऑब्झर्व केला, थोडंसं निरीक्षण केला तर लक्षात येऊन जातं या ठिकाणी जे 8 प्रोनाउन्स आपण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये यू जसं 2 वेळेस आपण या ठिकाणी वापरलेला आहे. 2 वेळेस म्हणजे काय, पहिला जो यू आहे तो सिंग्युलर म्हणून या ठिकाणी वापरला जातं, तर सेकंड यू म्हणजे प्लुरल अनेक वचने या अर्थाने आपण या ठिकाणी वापरत असतो. ओके. आता आपल्याला पाहायचंय की आय पासून दे पर्यंत 8 प्रोनाउन्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आता या वाक्यांना, या शब्दांना खऱ्या अर्थाने टू बी चे रूप कशा पद्धतीने जोडले जातात, कशा पद्धतीने वापरले जातात आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. थोडंसं लक्ष द्या बोर्डाकडे. आपण या ठिकाणी बघितलं की टू बी चे रूप आपण पुन्हा एक नजर टाकत आहोत. कारण प्रेझेंट टेन्स मध्ये, पास्ट टेन्स मध्ये आणि फ्युचर टेन्स मध्ये वापरलेले जे शब्द, यूज केलेले शब्द आणि टू बी चे रूप त्यांना आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी या सब्जेक्ट सोबत जोडणार आहोत आणि एक वाक्य घेऊन पुढे जाणार आहोत. पहिल्यांदा पाहूया टू बी च्या रूपामध्ये जो प्रेझेंट टेन्स मध्ये वापरलेले शब्द आहेत एम इज आर. आता आपण पहिल्यांदा एम इज आर ला या सब्जेक्ट सोबत जोडून एखादा वाक्य पूर्ण करायचा प्रयत्न करूया. चला.
मी रफ करत आहे कारण जागा थोडीशी कमी पडते. या ठिकाणी एम जर आपण घेत आहोत, एमचा जो टूबीचा वर्तमानकालीन रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. टूबीच्या वर्तमानकालीन रूपांना आपण खऱ्या अर्थाने वाक्यामध्ये वापरत आहोत. टूबीचे जे रूप आहेत वर्तमान काळ याच्यामध्ये म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला प्रेझेंट टेन्स असं या ठिकाणी म्हणतात. याचे ते मराठी जे 3 शब्द आपण या ठिकाणी घेतले, एम, इज, आर. एम, इज, आर या ठिकाणी आपण शब्द घेतलेले, त्याला खऱ्या अर्थाने जो आपण अर्थ दिलेला होता, एम म्हणजे आहे, इज म्हणजे आहे आणि आर म्हणजे आहेस, आहेत, आहोत, आहात असे वेगवेगळे रूप आपण या ठिकाणी अर्थ आपण बघितलेला आहे टूबीच्या वर्तमानकालीन रूपांचा. आता आपण पहिल्यांदा टूबीचे वर्तमानकालीन रूप पाहू, त्यानंतर मग पास्ट काळातील, नंतर फ्युचर टेन्स मधील आपण वेगवेगळे रूप या ठिकाणी पाहू. आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी जो प्रेझेंट सब्जेक्ट्स म्हणून या ठिकाणी आपण नाउन्स आणि प्रोनाउन्सचा वापर केलेला आहे. पहिल्यांदा यांना इथे एका लाईन खाली उतरून घेऊया. आय, वी, यू, ही, शी, इट, दे, नीदू अँड सांची. आता पहा या ठिकाणी आय पासून दे पर्यंत प्रोनाउन्स आपण या ठिकाणी सब्जेक्टच्या रूपामध्ये घेतलेले. त्याच्यानंतर एक 2 नाव आपण या ठिकाणी घेतले, नीदू अँड सांची. कारण याच्यामध्ये बघितलं हे नाव आहे, नाऊन आहे. कारण हे नाऊन जरी असले तर सब्जेक्टच्या ठिकाणी आपलं काम करतात. नीदू एका व्यक्तीचं नाव आहे, नीदू अँड सांची एकापेक्षा जास्त व्यक्तीचे नाव आपण या ठिकाणी घेतलेले. तुम्ही या नावाच्या ऐवजी दुसरे एखादे कुठले नाव घेऊ शकता. जसं निधू मी या ठिकाणी घेतलं तर कुठले घेऊ शकता, जसं ऋतुजा, सक्षम, साक्षी, इव्हन कुठलेही नाव, प्रणव, प्रणीत, खुशी, कुठले वेगवेगळे नाव आपण या ठिकाणी घेऊन वाक्य आपण या ठिकाणी बनवू शकतो. पहिल्यांदा आपण बघितलं आय पासून निधू आणि सांची पर्यंत सब्जेक्ट्स आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत. आता मात्र या सब्जेक्टना एम, इज, आर कशा पद्धतीने जोडले जातात आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर आपण या शिकूया. आपण बघितलं आय म्हणजे मी. आय म्हणजे मी, तर आय सोबत आपण या ठिकाणी एम हा सहाय्यकारी क्रियापद, टूबीचा सहाय्यकारी, टूबीचा वर्तमानकालीन रूप पहिल्यांदा आपण या ठिकाणी एम हा जो शब्द आपण या ठिकाणी घेतला आहे तो आपला आय सोबत जोडावा लागतो. म्हणजे टूबीची जागा, एम ची जागा खऱ्या अर्थाने आयच्या सोबतच या ठिकाणी पाहायला मिळतं. कारण एम हे आय पासून निधू आणि सांची पर्यंत इतरत्र कुठेही वापरता येत नाही, फक्त आणि फक्त आयच्या समोरच वापरावं लागतं. कारण आय हा एकच असा सब्जेक्ट आहे जिथे एम ला या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे, कारण इतरत्र कुठेही वापरता येणं चुकीचं ठरेल. आता आपण बघूया त्यानंतर वी सोबत आपल्याला वापरावं लागेल आर. बघा आता आपण बघितलं आय सोबत एम वापरलं. जसं आय म्हणजे मी आणि एम म्हणजे आहे. जेव्हा आय आणि एम ला एकत्र घेतो तेव्हा याचा अर्थ बनतो मी आहे. जेव्हा आय आणि एम ला एकत्र घेतो तेव्हा बनलं आय एम. त्याच पद्धतीनं प्रत्येक जे रूप आपण या ठिकाणी बघितले त्या सगळ्याच रूपांना सब्जेक्ट सोबत आपल्याला जोडायचे आहे. जसं आय एम ला एकत्र घेतलं तसं आपण पाहतोय वी सोबत आर. तर आर हा जो शब्द आहे हे प्लुरल आहे, अनेक वचने आहे, म्हणून अनेक वचने सब्जेक्ट सोबत आपल्याला ते वापरावा लागतो. जसं वी सोबत आर जोडलं, जसं वी म्हणजे आम्ही किंवा आपण आणि आर म्हणजे आहोत या अर्थाने आपण या ठिकाणी वापरतो. वी आर म्हणजे आम्ही किंवा आपण आहोत. या ठिकाणी बघितलं वी आर म्हणजे आम्ही किंवा आपण आहोत आणि त्याच्या पुढे आपण यू हा सेकंड थर्ड तिसऱ्या क्रमांकावर असणारा यू हे सब्जेक्ट या ठिकाणी पाहणार आहोत. जसं बघितलं आय एम म्हणजे मी आहे, वी आर म्हणजे आम्ही किंवा आपण आहोत, नंतर यू पाहतो यू ची जोडी म्हणजे यू सोबत आपल्याला या ठिकाणी आर वापरावा लागतो. यू आर मी आता सांगितलं
थोडी वेळाने सांगितलं, कारण यू आर, यू एक वचनी आहे, दुसरा यू अनेक वचनी आहे. एका यूचा अर्थ बनतो तू, म्हणजे एक वचनी असल्यामुळं दुसरा जो यू आहे त्याचा अर्थ तुम्ही असं बनतो. म्हणजे यू म्हणजे तू, आर म्हणजे आहेस. या दोघांना जेव्हा आपण एकत्र केलं याचा अर्थ बनतो तू आहेस. त्यानंतर सेकंड यू, त्याच्यासोबत आपल्याला आर जोडावा लागेल. म्हणजे यू म्हणजे तुम्ही आणि आर म्हणजे आहात. यू आर म्हणजे तुम्ही आहात. आता ही जो शब्द आपण या ठिकाणी घेतलाय सब्जेक्ट म्हणून, त्याला मराठीमध्ये तो म्हणतात जो पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर. जो पुरुषवाचक असल्यामुळे त्याचा अर्थ बनतो तो, आणि त्याची जोडी आहे इज. इज आहे, ही इज, ही म्हणजे तो, इज म्हणजे आहे, आणि ही आणि इज ला एकत्र केलं याचा अर्थ बनतो तो आहे. ही इज म्हणजे तो आहे. आता ही इज म्हणजे तो आहे, त्याच्यामध्ये आपण पाहतो शी. शी हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे आणि स्त्रीलिंग असल्यामुळं त्याला आपण ती या अर्थाने बोलतो, आणि याची जोडी आहे इज. शी इज, शी इज म्हणजे मराठीमध्ये शी म्हणजे ती आणि इज म्हणजे आहे, त्याला मराठीमध्ये ती आहे असं आपण या ठिकाणी अर्थ काढत असतो. त्यानंतर इट, हे सुद्धा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. याची जोडी आपल्याला या ठिकाणी इज सोबत पाहायला मिळते, आणि इट इज, इट म्हणजे ते आणि इज म्हणजे आहे, या अर्थाने आपण एकत्र केलं दोघांना इथे बनतं ते आहे. त्यानंतर ते म्हणजे त्यांनी, थर्ड पर्सन प्लुरल ज्याला आपण या ठिकाणी म्हणतो. ते म्हणजे त्यांनी, आणि हे प्लुरल वर्ड असल्यामुळे यांची जोडी आपल्याला आर सोबत पाहायला मिळते. ते आर, आणि ते आर याला मराठीमध्ये त्यांनी आहेत या अर्थाने आपण बोलत असतो. त्यांनी आहेत. त्यानंतर एक दोन नाव आपण खाली घेतलेले आहेत. एक नाउन सब्जेक्टच्या रूपामध्ये घेतलेले. नाउन एक सिंग्युलर आहे आणि एक नाउन प्लुरल, जे एकापेक्षा जास्त नाव आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. पहिल्यांदा पाहूया नीदू, जे एकवचन नाव या ठिकाणी घेतलं, आणि म्हणून एकवचन नाव जेव्हा येतं तेव्हा आपल्याला या ठिकाणी इजचा वापर करावा लागतो, कारण ते सिंग्युलर असल्यामुळं. नीदू इज, याला मराठीमध्ये नीदू आहे या अर्थाने आपण बोलत असतो. त्यानंतर नीदू आणि सांची, म्हणजे एकापेक्षा जास्त नाव आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. प्लुरल, एकापेक्षा जास्त नाव आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, त्याच्यामुळं नीदू आणि सांची हे जो दोन शब्द आपण घेतलेले आहेत याच्या समोर आपल्याला प्लुरल वर्ड आर जोडावा लागतो. मग याचा मराठीमध्ये अर्थ होईल नीदू आणि सांची आहेत. नीदू आणि सांची आहे. पहा, आपण या ठिकाणी आय पासून नीदू आणि सांची पर्यंत जे सब्जेक्ट्स आपण या ठिकाणी बघितले, ते सब्जेक्ट्स खऱ्या अर्थाने त्या सब्जेक्ट सोबत एम इज आर चा वापर कशा पद्धतीने करावा आपण या ठिकाणी शिकलेले आहोत. म्हणजे आय पासून नीदू आणि सांची पर्यंत जो एम इज आर चा वापर आपण केलेला आहे, त्या वाक्यांना शब्दांना सोबत घेऊन शब्दांना जोडत असताना त्याचा मराठी अर्थ कशा पद्धतीने केला जातो हे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. म्हणजेच आपण आता पाहतोय जसं की आय सोबत एम ला घेतलेलं आहे, एम जोडलेलं आहे, बी सोबत आर ला जोडलेलं आहे, यू सोबत आर, यू सोबत आर, ही सोबत इज, शी सोबत इज, इट सोबत इज, ते सोबत आर, नीदू सोबत इज, नीदू आणि सांची सोबत आर, अशा पद्धतीने या ठिकाणी एम इज आर चा वापर आपण केलेला आहे. याचा मराठी अर्थ सुद्धा आपण या ठिकाणी सविस्तर पाहिलेला आहे. आता आपण पाहूया याच्यासोबतच या शब्दांना ज्या पद्धतीने एम इज आर ला जोडलं, आता या शब्दांना आपण खऱ्या अर्थाने वॉज वेअर कशा पद्धतीने आपण या ठिकाणी वापरत असतो. या ठिकाणी मी टू बी चे वर्तमानकालीन रूप रफ करत आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहायचे आपल्याला टू बी चे भूतकालीन रूप, जसं वॉज आणि वे. हे टू बी चे रूप आहेत. टू बी चे रूप जे भूतकाळामध्ये आहेत. पास्ट टेन्स, ज्याला आपण मराठीमध्ये भूतकाळ असं म्हटलेलं आहे. भूतकाळ
ओके, त्याच्यामध्ये जे शब्द आपण दिलेले आहेत शब्द होते वॉज आणि दुसरा होता वेर. वॉज वेर, वॉज हे एक वचने आहे आणि वेर हे अनेक वचने आहे. आता या दोन शब्दांचा प्रामुख्याने वापर आपण कशा पद्धतीने करायचा आता आपण या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत. जसं वॉजला मराठीमध्ये आता आपण दिलं होतं आताच, वॉज म्हणजे होतो, होते, होता आणि होती. तर वेर म्हणजे होतास, होतीस, होतो, होते आणि होता असे विविध अर्थानं भरलेला हा जो शब्द आहे याचा आपण खऱ्या अर्थाने वाक्यामध्ये उपयोग कशा पद्धतीने होतो ते आपण या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत. पहा या ठिकाणी आपण टू बीचे प्रेझेंट टेन्स मधील जे शब्द आपण घेतला आय मी जार या शब्दांना आपण आता नुकतं शिकलेले. आता आपण याच्या ठिकाणी वॉज वेर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी मी टू बीचे वर्तमानकाळी जो रफ करत आहे कारण त्याच्या ठिकाणी आता आपल्याला टू बीचे भूतकालीन रूप शिकायचे जे की वॉज आणि वेर हे दोन शब्द या ठिकाणी आहेत. त्या शब्दांना आता आपण खऱ्या अर्थाने वाक्यामध्ये उपयोग कशा पद्धतीने करायचं ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर सगळ्यांनी या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या. पहा या ठिकाणी मी टू बीचे वर्तमानकालीन रूप रफ केलं कारण आता आपल्याला या ठिकाणी वॉज आणि वेर या दोन शब्दांना लिहायचं आहे, भरायचं आहे. पहा आय पासून नीतू आणि सांची इथपर्यंतचे जे 10 सब्जेक्ट्स आपण घेतलेले हे 10 सब्जेक्ट्स कायम ठेवलेले, याच्यामध्ये कसलाच बदल न करता हे शब्द जशाच तसं आपण या ठिकाणी ठेवलं आणि याच शब्दांना जोडायचे वॉज आणि वेर. कारण हेच वाले शब्द, हेच 10 शब्द, हेच 10 सब्जेक्ट, नाउन्स आणि प्रोनाउन्स हे आपल्याला प्रत्येक वाक्य शिकायला मदत करतात, बोलायला मदत करतात, वाक्य बनवायला मदत करतात, वाक्य तयार करायला मदत करतात. आणि म्हणूनच या शब्दांना खऱ्या अर्थाने आपण कायम ठेवलं आणि याच्यासोबत आपण आपला वॉज आणि वेर हे दोन शब्द जोडायचे. पहा याच्यामध्ये आय आपण या ठिकाणी घेतलं. आय सोबत खऱ्या अर्थाने या ठिकाणी वॉज हे टू बीचे भूतकालीन रूप आपण या ठिकाणी वापरतोय. आय वॉज, आय म्हणजे मी आणि वॉज म्हणजे होतो, होते, होता आणि होती. याच्यापैकी आपण या ठिकाणी होतो असं वापरतो. आय वॉज म्हणजे मी होतो, मी होतो किंवा या ठिकाणी लेडीज खऱ्या अर्थाने होतो ऐवजी होते असं संबोधतात. वी, वी म्हणजे आम्ही, वी ची जोडी या ठिकाणी आहे वेर कारण वेर हे अनेक वचनी रूप या ठिकाणी आहे. वी वेर, वी म्हणजे आम्ही किंवा आपण, वेर म्हणजे होतो. म्हणजे या दोघांना जेव्हा एकत्र करतो तेव्हा याचा अर्थ बनतो आम्ही किंवा आपण होतो. आम्ही किंवा आपण होतो या अर्थाने या ठिकाणी वी वेरच्या जोडीला असं म्हटलं जातं. त्यानंतर पाहूया यू. एक वचने यू आहे. एक वचने यू असेल तरी सुद्धा आपण या ठिकाणी वेर हाच या ठिकाणी टू बीचा रूप वापरतो कारण या ठिकाणी वॉज आपल्याला घेता येत नाही कारण ते रूल्स आहेत. कारण यू सोबत आपल्याला वेरच या ठिकाणी घ्यावं लागतं कारण वेर हे अनेक वचने आहे पण यूच्या समोर एक वचने समोर सुद्धा आपल्याला वापरता येतं कारण याचा अर्थ आपण पाहिलं वेर म्हणजे होतास, होतीस, होतो, होते आणि होता. होतास किंवा होतीस हा मराठी शब्द एक वचने आहे परंतु आणि एक वचने आहे त्याचमुळे आपल्याला या ठिकाणी वेर हा शब्द एक वचने यू समोर आपल्याला या ठिकाणी वापरता येतो. जसं की यू वेर दोघांना जेव्हा एकत्र करतो तेव्हा त्याचा अर्थ बनतो तू होतास किंवा तू होतीस. या अर्थाने आपण या ठिकाणी या दोन शब्दांचा अर्थ आपण पाहत असतो. जसं यू म्हणजे तू आणि वेर म्हणजे होतास किंवा होतीस. तू होतास किंवा तू होतीस या अर्थाने आपण या ठिकाणी यू वेरला पाहत असतो. त्यानंतर जो प्लुरल यू आपण या ठिकाणी पाहूया. याच्यासोबत सुद्धा आपल्याला या ठिकाणी वेरचाच वापर करावा लागतो कारण हे अनेक वचनी आहे आणि याचा अर्थ बनतो मराठीमध्ये यू वेर म्हणजे यू वेर इकडे लिहूया तुम्ही होता. त्यानंतर ही या ठिकाणी ही जी जोडी आहे वॉज, ही म्हणजे तो आणि वॉज ही सोबत आपण वॉजला घेऊया. ही वॉज म्हणजे याचा अर्थ बनतो तो होता. ही वॉज म्हणजे तो होता. त्यानंतर शी आहे. शी ची जोडी सुद्धा या ठिकाणी आपल्याला
वॉज घेऊनच पूर्ण करावी लागते. शी वॉज म्हणजे ती होती, ती होती या अर्थाने आपण वापरतो. इटची जोडी खऱ्या अर्थाने इथे वॉज घेऊनच पूर्ण करावी लागते. इट वॉज म्हणजे हे सिंग्युलर आहे, इथे ते होता किंवा होती आपण या अर्थाने या ठिकाणी वापरू शकतो. त्यानंतर ते आहे, ते अनेक वचनी सब्जेक्ट म्हणून या ठिकाणी असल्यामुळं या ठिकाणी याची जोडी आपल्याला वेर सोबत करावी लागेल. जसं ते वेर, दे वेर याचा मराठीमध्ये अर्थ होईल त्यांनी होते. दे वेर म्हणजे त्यांनी होते असं या ठिकाणी आपण अर्थ पाहायला मिळतं. खाली येऊया. नीदू सोबत, नीदू हे एक वचनी सब्जेक्ट असल्यामुळं याची जोडी आपल्याला वॉज सोबत घ्यावा लागेल. नीदू वॉज याचा मराठी अर्थ होईल नीदू होती. त्यानंतर नीदू आणि सांची हे एकापेक्षा जास्त नाउन्स असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला यांची जोडी वेर सोबत घ्यावा लागेल आणि याला मराठीमध्ये म्हणतात नीदू आणि सांची होते. नीदू आणि सांची होते. पहा, अशा पद्धतीने आपण टू बी चे भूतकालीन रूप बघितलं, जे वॉज आणि वेर या दोन शब्दांना आय पासून नीदू आणि सांची जे सब्जेक्ट आपण या ठिकाणी शिकलो त्या सब्जेक्ट सोबत कशा पद्धतीने जोडायचं आपण या ठिकाणी सविस्तर जोड्या बघितलेल्या आहेत. आणि हेच जोड्या कायम ठेवून आपण नवीन नवीन वेगवेगळे वाक्य कसं बनवायचं आपण पाहायचं आहे. त्यापूर्वी आपण यानंतर आपण पाहूया टू बी चे भविष्यकालीन रूप आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी आपण टू बी चे भविष्यकालीन रूप शिकायचं असल्यामुळं टू बी चे भूतकालीन रूप मी रफ करत आहे. टू बी चे भविष्यकालीन रूप शॅल बी आणि विल बी याचा वापर खऱ्या अर्थाने कशा पद्धतीनं सब्जेक्ट समोर यूज करायचं असतं ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. टू बी चे भविष्यकालीन रूप, टू बी चे रूप जे भविष्य काळामध्ये आपण या ठिकाणी वापरतो. भविष्य काळ ज्याला इंग्लिश मध्ये फ्युचर टेन्स या अर्थाने आपण वापरतो आणि त्याचे तीन रूप आपल्याला पाहायला, त्याचे दोन रूप आपल्याला पाहायला मिळतात, शॅल बी आणि विल बी. हे दोन रूप आपण या ठिकाणी शिकलेले आहोत. आता या दोन रूपांचा वापर खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शॅल बी याचं मराठी अर्थ आपण बघितलं असे, असू, आणि विल बी याचा मराठी अर्थ आपण पाहतोय असेल, असेल, असशील, असतील, असा आणि असू असं वेगवेगळा अर्थ आपण विल बीचं या ठिकाणी बघितलेलं होतं. आपण हे सविस्तर पाहिलं. आता आपण या दोन शब्दांना या सब्जेक्ट सोबत कशा पद्धतीने जोडायचं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे सब्जेक्ट आपण कायम ठेवले, सब्जेक्ट मध्ये आपण काहीच बदल केला नाहीये. आय पासून नीदू आणि सांचीपर्यंत जे सब्जेक्ट्स आपण या ठिकाणी घेतले त्या सब्जेक्ट मध्ये कसलाच बदल न करता याच्यासोबत आपल्याला शॅल बी आणि विल बी हे शब्द प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला जोडायचे आहेत. आता पाहूया शॅल बी आणि विल बी कुठे आणि कसं या ठिकाणी जोडायचं आहे. पहिल्यांदा पहिला सब्जेक्ट आपण या ठिकाणी घेतला तो आय सोबत आपण या ठिकाणी पाहतोय. जसं टू बी चे प्रेझेंट टेन्स मध्ये वर्तमानकालीन रूप मध्ये एम जोडलं, पास्ट टेन्स मध्ये वॉज घेतलं. आता मात्र या ठिकाणी टू बी चे भविष्यकालीन रूप मध्ये पाहत असताना या ठिकाणी आपल्याला शॅल बी हे रूप जोडावं लागेल. आणि हे लक्षात द्यायचं आहे शॅल बी म्हणजे असेल आणि असो हे दोनच अर्थ या ठिकाणी पाहायला मिळतात. शॅल बी खऱ्या अर्थाने आपण वाक्यामध्ये आय आणि बी समोरच जोडायचं आहे. आय आणि बी
आय शॅल बी आणि वी शॅल बी या दोघांच्या समोर आपल्याला या ठिकाणी जोडावं लागतं आणि यू पासून निधू आणि सांचेपर्यंत विल बी असं जोडावं लागेल, कारण शल बी इकडे जोडता येत नाहीये, कारण शल बी फक्त आय आणि बी समोर आपल्याला या ठिकाणी जोडता येतो. जसं बघितलं आय शल बी म्हणजे मी असेन आणि वी शल बी आम्ही किंवा आपण असू, या अर्थाने आपण या ठिकाणी शल बीचा वापर केलेला आहे. आता विल बी मात्र आता सांगितल्याप्रमाणे यू विल बी ही विल बी शी विल बी इट विल बी दे विल बी नीदू विल बी नीदू अँड सांची विल बी असं प्रत्येकाच्या समोर विल बीच घ्यावं लागेल. शल बी मात्र आय आणि बी समोरच या ठिकाणी वापरता येतं. ठरलं आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने विल बी हे आय पासून निधू आणि सांची पर्यंत सगळीकडे वापरता येतं, परंतु शल बी मात्र आय आणि बी समोरच वापरावं लागेल, याच्यापुढे कुठेच वापरता येत नाहीये. आता पाहूया याची मराठीमध्ये अर्थ. आय शल बी म्हणजे मी असेन, वी शल बी आम्ही किंवा आपण असू, यू विल बी याचा अर्थ होईल तू असशील, यू विल बी तुम्ही असाल, ही विल बी तो असेल, शी विल बी ती असेल, इट विल बी ते असेल, दे विल बी त्यांनी असतील, निधू विल बी निधू असेल, निधू अँड सांची विल बी निधू आणि सांची असतील. निधू आणि सांची असतील. या ठिकाणी आपण विल बीचे जे टू बीचे जे भविष्यकालीन रूप आहेत शल बी आणि विल बी या दोन शब्दांचा प्रामुख्याने आपण या ठिकाणी वापर केलेला आहे. हे दोन शब्द खऱ्या अर्थाने आय पासून निधू आणि सांचेपर्यंत जे सब्जेक्ट्स आपण या ठिकाणी बघितले, या सब्जेक्ट सोबत शल बी कुठे वापरावा आणि विल बी कुठे वापरावा हे आपण या ठिकाणी सविस्तर बघितलेलं आहे. म्हणजेच आजच्या पाठामध्ये आपण बघितलं एम इज आर म्हणजे टू बी चे वर्तमानकालीन रूप वाक्यामध्ये कुठे वापरायचा, सब्जेक्ट सोबत कुठे वापरायचा, सोबत वॉज वेअर जे टू बी चे भविष्य भूतकालीन रूप आहेत याचा आपण वापर खऱ्या अर्थाने कुठे करायचा हे आपण या ठिकाणी सविस्तर बघितलं. सोबत टू बी चे भविष्यकालीन रूप सुद्धा आपण या ठिकाणी वाक्यामध्ये कुठे वापरायचं हे आपण सविस्तर या ठिकाणी बघितलेलं आहे. म्हणजेच आज आपण खऱ्या अर्थाने टू बी च्या रूपांना वाक्यामध्ये कशा पद्धतीने आणि कुठे यूज करावं हे आपण या ठिकाणी सविस्तर पाहिलेलं आहे. आता मात्र हे जे शब्द आपण बघितले जसे की आय एम म्हणजे मी आहे, आय वॉज म्हणजे मी होतो, आय शॅल बी म्हणजे मी असेल, अशा पद्धतीचे तीन शब्द वेगवेगळ्या पद्धतीचा अर्थ आपण या ठिकाणी काढलेले. हे अर्थ खऱ्या अर्थाने जो आपल्याला वेगवेगळे टू बीचे रूप घेऊन वापरता येतात. पण आता मात्र मी आहे, आय एम म्हणजे मी आहे, आय वॉज म्हणजे मी होतो, आय शॅल बी म्हणजे मी असेल. आता या शब्दांना खऱ्या अर्थाने त्याचे प्रश्न कसे तयार करायचे, जसं की मी होतो का, मी आहे का, मी होतो का, मी असेन का, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्याला नेक्स्ट टॉपिक मध्ये शिकायचे आहे. त्यावेळी बाकीचा जो पार्ट आहे आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये या ठिकाणी पूर्ण करूया.